परिचय पाहून घ्या, त्यानंतर ऑफिस स्किल्सवर जायचं आहे आणि यामध्ये जेवढे काही ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ दिलेले असेल ते सर्व व्हिडिओ आपल्याला याच्यातून पाहून घ्यायचे आहे। ते सर्व पाहणं झाल्यानंतर ऑफिस स्किल्सवर जा। दुसऱ्या ऑफिस स्किल्सवर गेल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये नॉलेज चेकचे प्रश्न दिलेले आहे, ज्याचे मार्क आपल्याला यामध्ये दिलेले आहे। तर पहिलं नॉलेज चेक आपल्याला सोडवायचं आहे, तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करायचे आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा पहिला प्रश्न, बॅकग्राऊंड कलर बदलण्यासाठी योग्य टॅब सिलेक्ट करा म्हणत आहे। तर बॅकग्राऊंड कलर चेंज करण्यासाठी आपल्याला डिझाईन टॅब फॉर्मॅट बॅकग्राऊंडवर जायचं आहे। तर ऑप्शन 2 हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर आपण स्लाइड थीम डॅश अंतर्गत बदलू शकतो म्हणत आहे। तर स्लाइडची थीम आपण डिझाईन टॅबमध्ये जाऊन चेंज करू शकतो। आपल्याला पॉवरपॉईंटमध्ये स्लाइडचा साईज बदलण्यासाठी पर्याय कुठे सापडेल म्हणत आहे। तर स्लाइडचा साईज चेंज करण्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबमध्ये जावं लागेल। स्मार्ट आर्टची कलर पॅलेट बदलण्यासाठी डिझाईन टॅबमधील कोणती आयकॉन आपण क्लिक कराल म्हणत आहे। तर कोणती आयकॉन आपल्याला क्लिक करावं लागेल, तर स्मार्ट साठीच्या डिझाईन टॅबमधून शोध चेंज कलर आयकॉनवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। आपण टेबलची उंची आणि रुंदी डॅशर टॅबमधून ॲडजस्ट करू शकतो म्हणत आहे। तर कशातून चेंज करू शकतो आपण, तर लेआउट या टॅबमधून ते करू शकतो। तर लेआउटवर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक संपलेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा याच्यातनी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवायचं आहे। या ठिकाणी दुसरं नॉलेज चेकवर क्लिक करा आणि ज्यातून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, स्लाइड शो व्ह्यूमध्ये एका स्लाइडकडून दुसरीमध्ये शिफ्ट होताना डॅश डॅश इफेक्ट ॲड करते म्हणत आहे। तर कोणता इफेक्ट असते बघा ते, तर ट्रान्झिशन्स असते। जर आपण ऑन माऊस क्लिक बॉक्स चेक केली असेल तर पॉवरपॉईंटमध्ये आपल्याला ट्रान्झिशन इफेक्टची समय मर्यादा ॲडजस्ट करता येत नाही म्हणत आहे। तर याचं उत्तर चूक आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। स्लाइडला अप्लाय केलेला ट्रान्झिशन इफेक्ट स्लाइड शोमध्ये पाहता येतो म्हणत आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। पुढीलपैकी कोणते पर्याय स्लाइडमध्ये ट्रान्झिशन अप्लाय करण्यासाठीचा बरोबर पाथ वर्णन करतात म्हणत आहे। तर याचं उत्तर ट्रान्झिशनवर क्लिक करा आणि सुटेबल ट्रान्झिशन आपल्याला सिलेक्ट करा म्हटलेलं आहे। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे आणि आपला स्कोर्स पाहू शकतो पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर सिम्युलेशन क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न इथून चालू करा। पॉवरपॉईंट वापरकर्त्याला अनेक थीम्स प्रदान करते आणि तुम्हाला आवडणारी थीम निवडू शकता। आता दिलेल्या प्रेझेंटेशनमधील थीम्समधील तिसरी ग्रीन फेसेट थीम निवडा म्हणत आहे। तर थीम निवडण्यासाठी डिझाईन टॅबवर जायचं आहे। तिसरी सांगितलेली आहे तर हीच आहे, ती हिला घ्यायचं आहे आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, MS पॉवरपॉईंटमध्ये स्लाइडचे 2 स्टँडर्ड साइजेस आहेत। दिलेल्या प्रेझेंटेशनसाठी मॅक्झिमाइज पर्यायासह स्टँडर्ड स्लाइड साईज निवडा म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जायचं आहे। स्लाइड साईजवर जा, त्यानंतर याच्यातून स्टँडर्ड निवडा आणि याच्यातून मॅक्झिमाइजवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक करा मॅक्झिमाइजवर आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक सिम्युलेशन क्वेश्चन्स पूर्ण झालेला आहे आणि आपला स्कोर सुद्धा याच्यातनी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करा। तर पहिला प्रश्न, डॅश डॅश टॅब खाली तुम्ही स्लाइड थीम चेंज करू शकता म्हणत आहे। तर कशातून चेंज करू शकतो बघा, तर डिझाईन टॅबमधून चेंज करू शकतो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करा। इमेज पहा, स्लाइड नंबरच्या खाली असलेले स्टार मार्क काय दाखवते म्हणत आहे। तर स्टार मार्क आपल्याला काय दाखवते, तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे। तर हे काय दाखवते आपल्याला, तर याचं उत्तर आहे एक ट्रान्झिशन अप्लाय केलेले आहे म्हणत आहे। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, स्लाइडची साईज चेंज करायची असल्यास तुम्हाला डॅश डॅश टॅबवर डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करावे लागेल म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जाऊन कस्टमाइजवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। पॉवरपॉईंट मधील प्रिव्ह्यू बटनाचे कार्य काय आहे म्हणत आहे। तर पॉवरपॉईंट मधील प्रिव्ह्यू बटनाचे कार्य काय आहे बघा, तर याच्यासाठी बघा याचं उत्तर
तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. करंट स्लाइडवर विशिष्ट ॲनिमेशन किंवा ट्रान्झिशन कसे दिसते ते प्रदर्शित करण्यासाठी आपण प्रिंट व्ह्यूचा वापर करू शकतो, व्ह्यूचा. त्यानंतर याच्यातून सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली एंड एक्झाम झालेली आहे आणि आपल्या इथं स्कोर्स याच्यातनी पाहू शकतो आपण पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स आपला आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. याच्यामध्ये बघा 8 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे. काम ते बघा दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये थीम ऍड करण्यासाठी तिसऱ्या स्लाइडवर क्लिक करा. डिझाईन टॅबवर जा, थीम्स ग्रुपच्या खाली असलेल्या बाणावर क्लिक करा आणि गॅलरी थीम सिलेक्ट करा म्हणत आहे. तर कशाला सांगितलेलं आहे? तिसऱ्या स्लाइडला. तर तिसऱ्या स्लाइडला सिलेक्शन करा. त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे. डिझाईन टॅबमध्ये जा. त्यानंतर आपल्याला कोणती थीम घ्यायची आहे? गॅलरी थीम. तर याच्यामध्ये बघा गॅलरी थीम या ठिकाणी दिलेली आहे किंवा याला मोरवर क्लिक करा या ठिकाणी आणि याच्यातून आपल्याला गॅलरी नावाची थीम घ्यायची आहे. कर्सर ठेवला तर त्याचं नाव त्या खाली शो होते. तर हे 3 नंबरचे आहे, तिला आपण घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे आपल्याला. दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मध्ये दुसऱ्या स्लाइडवर रंग बदलण्यासाठी डिझाईन टॅबवर जा. व्हेरिएशन ग्रुपच्या खाली असलेल्या बाणावर क्लिक करा. कलर सिलेक्ट करा आणि मर्क्यू थीम्स निवडा म्हणत आहे. तर कोणत्या स्लाइडला सांगत आहे? 2 नंबरच्या स्लाइडला. तर 2 नंबरच्या स्लाइडवर जायचं आहे. त्यानंतर डिझाईन टॅबवर जा. डिझाईन टॅबवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्हेरिएशनवर इफेक्टवर जायचं आहे. त्यानंतर याच्यातनी कलर्सवर जा आणि कलर्सवर गेल्यानंतर याच्यातून मर्क्यू कलर इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. तुमच्या कॉम्प्युटरवरील सेव्ह केलेली थीम लागू करण्यासाठी डिझाईन टॅबवर जा. अधिक ऑप्शनसाठी थीमसाठी ब्राउज करा आणि सिलेक्ट करून फाईलला निवडा म्हणत आहे. तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तर त्यासाठी काय करायचं बघा. तर डिझाईन टॅबवर जा. त्यानंतर या ठिकाणी मोरवर क्लिक करायचं आहे. ब्राउज फॉर थीम्सवर क्लिक करा. थीम्सवर क्लिक केलं त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोणतीही एक फाईल आपल्याला निवडायची आहे. तर कोणतीही एखादी फाईल घ्या आणि त्यानंतर अप्लाय बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं आपल्याला इथून. दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मध्ये इफेक्ट्स वापरण्यासाठी ट्रान्झिशन टॅबवर जा. त्यानंतर मोर एरोवर क्लिक करा आणि क्लॉक इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर त्यासाठी कोणत्या एका स्लाइडला सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्टमध्ये जा. सिलेक्शन ऑल करून घ्या म्हणजे सर्व स्लाइड सिलेक्शन करून घ्यायचे आहे. त्यानंतर ट्रान्झिशन टॅबवर जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मोरच्या ऑप्शन्सवर जा. मोरवर गेल्यानंतर आपल्याला याच्यातनी क्लॉक नावाचं ट्रान्झिशन दिलेलं आहे. तर इथून क्लॉक नावाचं ट्रान्झिशन घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मध्ये रॉकेट इमेजवर मॉर्फ ट्रान्झिशन लागू करण्यासाठी दुसऱ्या स्लाइडवर रॉकेट सिलेक्ट करा म्हणत आहे. कोणत्या स्लाइडवर सांगत आहे? दुसऱ्या स्लाइडवर रॉकेट सिलेक्ट करा म्हणते आणि ट्रान्झिशन टॅबवर जाऊन मॉर्फ सिलेक्ट करा. त्यानंतर तिसऱ्या स्लाइडवर पेस्ट करा आणि प्रिंट प्रिव्ह्यू पहा म्हणत आहे. तर अशा प्रकारे विचारलेलं आहे. तर दुसऱ्या स्लाइडमध्ये जायचं आहे. दुसऱ्या स्लाइडमध्ये गेलं त्यानंतर याला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. सिलेक्शन केलं त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जा. कशात सांगत आहे? ट्रान्झिशनमध्ये. तर ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथून मोरवर जा. मोरवर गेल्यानंतर आपल्याला याच्यातून कोणतं घ्यायचं आहे? मॉर्फ नावाचं घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मध्ये साऊंड जोडण्यासाठी ट्रान्झिशन टॅबवर जा म्हणते आणि टायमिंग ग्रुपमध्ये साऊंड एरोवर क्लिक करा आणि टाइम साऊंड सिलेक्ट करा आणि प्रिव्ह्यू बटन क्लिक करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला ट्रान्झिशन बटनावर जायचं आहे. साऊंड बटनावर इथे क्लिक करा. कोण्या नावाचं साऊंड बटन सांगितलेलं आहे ते याच्यातून आपण निवडलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर प्रिव्ह्यू बटनावर इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे.
त्यानंतर बघा दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये पुश नावाचं ट्रान्झिशन इफेक्ट वापरण्यासाठी दुसऱ्या स्लाइडवर जा म्हणते. त्यानंतर ट्रान्झिशन टॅबवर पुश सिलेक्ट करा, इफेक्ट ऑप्शन सिलेक्ट करा आणि फ्रॉम टॉप हा इफेक्ट त्याला द्यायचा आहे. तर कोणत्या एका स्लाइडवर क्लिक करा. त्यानंतर इथे सिलेक्ट मध्ये जायचं आहे, सिलेक्शन ऑल करून घ्या. त्यानंतर ट्रान्झिशन मध्ये जायचं आहे. त्यानंतर याच्यातून पुश नावाचं ट्रान्झिशन द्या त्याला. त्यानंतर इफेक्टच्या ऑप्शन्स मध्ये जायचं आहे आणि याच्यातून फ्रॉम टॉप हा इफेक्ट त्याला द्यायचा आहे अशा प्रकारे. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न, दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये प्रत्येक स्लाइडसाठी टायमिंग सेट करण्यासाठी ट्रान्झिशन टॅबवर जा म्हणते आणि ऑन क्लिक माऊस क्लिक अनचेक करा, आफ्टर चेक करा आणि वेळ 1 मिनिट आपल्याला सेव्ह करायची आहे. तर प्रत्येक स्लाइडसाठी सांगितलेलं आहे. तर कोणत्या एका स्लाइडला सिलेक्शन करा, Ctrl+A न ऑल सिलेक्ट करा किंवा सिलेक्ट मध्ये जाऊन सिलेक्ट ऑल करायचं आहे. त्यानंतर ट्रान्झिशन मध्ये जा. त्यानंतर या ठिकाणी अनचेक करायचं आहे आणि याच्यातनी आपल्याला 1 मिनिट टाईप करायचं आहे. एक टाका त्यातनी 1 मिनिट अशा प्रकारे. त्यानंतर एक एंटर बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर आपला स्कोर्स इथं पाहू शकतो आपण पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे शेवटचं, त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, मॉनिटरवर प्रतिमा आकाराला आणणाऱ्या डॉट्सच्या मालिकेला डॅशेस असे म्हणत आहेत. त्याला आपण पिक्सेल्स म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. डिस्प्लेची रुंदी आणि उंची यामध्ये असलेल्या प्रमाणबद्ध नात्याला डॅशेस असे म्हणत आहे. तर त्याला आपण एस्पेक्ट रेशिओ म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. प्रत्येक 2 पिक्सल मधील अंतराला डॅशेस म्हणत आहे. तर त्याला आपण डॉट पिच म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे असे कोणतेही हार्डवेअर जे आउटपुट देण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी वापरले जातात म्हणत आहेत. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा इथं पूर्ण इथं आलेला आहे.